प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि भारतीय जनतेचे केंद्रबिंदू आहेत. प्रत्येकाच्या अंतःकरणात रामाचे नाव कोरले गेलेले आहे. आता झालेल्या अयोध्यामधील राम मंदिराचे उद्घाटन खूप आनंदाने भारतात साजरे केले व त्याचे कारणे असेच आहे. लोक प्रभू श्रीरामांना एवढं का मानतात व त्यांचा कोणताही उत्सव असू दे एवढे धूमधडाक्यात साजरा का करतात याचे कारण हे तसेच आहे. प्रभू श्रीरामांचा जन्म आणि जीवन संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन करणारे आहे. सामाजिकदृष्ट्या कौटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादित राहूनही प्रभू श्रीराम उत्तम कसे होऊ शकतो याचे जिवंत उदाहरण आहेत. मानव महत्त्वाकांक्षा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली प्रगती करू शकतो हे प्रभू श्रीरामांच्याकडून शिकण्यास मिळते. मनुष्याने केवळ राम बनण्याचे ध्येय आणि आदर्श समोर ठेवावा. त्यासाठी महर्षी वाल्मिकी यांनी रामचरित्रात लिहिले आहे. सद्गुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे राम. हे सर्व गुण स्वतः अंगीकारून प्रत्येकाने राम बनण्याची महत्त्वाकांक्षा मनात ठेवावी. तर आपण आज बघणार आहोत प्रभू श्रीरामांच्या जीवनातल्या अशा गोष्टी की त्या राम आणि सुग्रीव यांची मैत्री. राम आणि सुग्रीव यांची मैत्री ही आदर्श होती. वालीला मारण्यासाठी राम सुग्रीवाला तर रावणाला मारून सीतेला परत आणण्यासाठी सुग्रीव रामाला मदत करतो. सुग्रीवावर रामाचे खूप प्रेम होते. याला थोडेही दुःख झाले तरी रामाच्या डोळ्यात अश्रू येत असत. मित्र असावा तर रामासारखा आणि शत्रूही असावा तर रामासारखा असे लोक म्हणतात. रावणाच्या मृत्यूनंतर विभीषणाने अग्निसंस्कार करण्यास नकार दिली होती. मृत्यूबरोबर वैर संपत असते म्हणून आपल्या भावाला अग्निसंस्कार दे. तू जर हे काम करत नसेल तर मी करतो. रावण जसा तुझा भाऊ होता तसा माझाही होता असे तेव्हा रामाने विभीषणाला रामासारखा पती मिळावा अशी प्रत्येक स्त्रीची कामना असते. रामाचे सीतेवर अमर्याद प्रेम होते. सीताही जन्मोजन्मी रामासारखा पती मिळावा म्हणून कामना करत होती. या दृष्टिकोनातून रामाचा सीता त्याग व आत्मबलिदानाचे उच्चतम भावनेचे प्रतीक आहे. रामाला आपली जन्मभूमी अतिशय प्रिय होती. वालीला मारल्यानंतर किष्किंधाचे राज्य सुग्रीवाला आणि रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य रामाने विभीषणाला दिले. परंतु रामाला या राज्याचा मोह कधीच झाला नाही. प्रभू श्रीराम हे एक वचनी, एक बाणी व एक पत्नी होते. प्रभू श्रीराम वचनाला हे नेहमी पक्के असायचे. त्यांनी जेव्हा एकदा वचन दिले की ते पूर्णही करत असे. हे प्रभू श्रीरामांचे विचार आपल्या आयुष्यात आपण जर आत्मसात केले तर आपल्याला त्याचा उपयोग होईल व आपले आयुष्य सुखकारक होऊन जाईल. धन्यवाद.